नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये मी मराठी ट्रेडर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बऱ्याच जणांनी मला सांगितले की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आमच्या मिस्टेक होतात आणि आमचे लॉसेस वाढत चाललेत. आम्हाला लॉसेस कमी करायचे आणि हळूहळू स्वतःला प्रॉफिटमध्ये यायचं. मित्रांनो, ही 1-2 दिवसाची प्रोसेस नाही आहे. ह्याच्यासाठी काही शिस्त नियम तुम्हाला पाळावे लागतील. तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जराही वेळ न करता मी पुढे जातो. अजूनपर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिसतंय ते दाबा, उजवीकडे बेल आयकॉन दिसतोय तो दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहिला मुद्दा मित्रांनो ऑप्शन ट्रेडरसाठी की इंडेक्समध्ये ट्रेड करणं पहिले तुम्ही अवॉइड करा. म्हणजेच निफ्टी 50 सगळ्यांची फेवरेट निफ्टी 50, त्याच्यानंतर बँक निफ्टी. याच्यामध्ये मित्रांनो मुद्दामून मी इथे लिहितोय, तुम्हाला लिहून दाखवतो. याच्यामध्ये पहिले अजिबात ट्रेड करू नका. 4-5 वर्ष पहिले ऑप्शन्स स्टॉकमध्ये ट्रेड करा, त्याच्यानंतरच तुम्ही इंडेक्समध्ये उतरा. निफ्टी 50 आणि इंडेक्ससाठी स्पेशली तुम्हाला मी एक गोष्ट आता दाखवणार आहे की इंडेक्स का ट्रेड करायची नाही ऑप्शन्समध्ये, का आपल्याला नुकसान होतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला मुद्दा मित्रांनो लक्षात ठेवा, इंडेक्स टाळायचे, इंडेक्समध्ये नाही ट्रेड करायचे आपल्याला. स्टॉक ऑप्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे. कुठले स्टॉक ऑप्शन्स ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिले तुम्हाला का ट्रेड करायचं नाही इंडेक्समध्ये ते सांगतो. आपण त्या मुद्द्याकडे पहिले जाऊया. आत्ता तुमच्यासमोर मी बँक निफ्टीची जी शीट आहे ती ओपन केली आहे. फॅक्ट शीट म्हणतात त्याला. याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही इंडेक्स ऑप्शन ट्रेड करू नका. पर्टिक्युलरली बँक निफ्टी तर अजिबात ट्रेड करू नका. कारण मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड करताना बरेच जण आपल्याला सांगतात, जे ट्रेडर्स आहेत, की तुम्ही हा ॲनालिसिस यूज करा, तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेज यूज करा, हे यूज करा, ते यूज करा. पण मित्रांनो बँक निफ्टी ही कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड आहे तुम्हाला या फॅक्ट शीटमध्ये दिसेल. उजवीकडे तुम्हाला टॉप कॉन्स्टिट्युएंट्स बाय वेटेज असं दिसतंय तुमच्याकडे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि वेटेजेससुद्धा तुम्ही लिहून घ्या. NSEच्या साईटवर हे वेटेजेस अवेलेबल आहे. पण मुद्दा म्हणून तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो बँक निफ्टी एका पॅरामीटरवर वरती किंवा खालती जात नाही. याच्यात मल्टिपल पॅरामीटर आहे. HDFC आणि ICICI बँक हे दोन अतिशय महत्त्वाचे आहेत की जे बँक निफ्टीला वरती नेऊ शकतात, खालती आणू शकतात. पण मित्रांनो त्याच्याबरोबर उरलेल्या 3 बँका ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक मिळून सुद्धा 30% वेटेज होतं. म्हणजे एकाच दिवशी HDFC पडली पण कोटक, स्टेट आणि ॲक्सिस बँकला यांनी पळवलं तर ते लोक, आणि ICICIला पळवलं तर ते लोक बँक निफ्टीला वरती घेऊन जाऊ शकतात. तर मित्रांनो हे 4-5 पॅरामीटर्स आहेत की जे बँक निफ्टीला टर्न करतात, वळवतात, एका डायरेक्शनमध्ये घेऊन जातात. या 5ही पॅरामीटरवर ॲट अ टाईम लक्ष ठेवणं आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेणं पर्टिक्युलरली खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन बिगिनर ट्रेडर असाल तर तुम्ही आत्ता घेऊ नका. जेव्हा तुम्हाला बँक्सचे भाव पाठ होतील, तुम्हाला कळेल की कुठली बँक काय वेटेज आहे आणि कशी पळते, काय नाही पळत, तर टेक्निकल पॉईंट्स तुम्हाला यातले कळले की त्याच्यानंतर तुम्ही बँक निफ्टी ट्रेड करा. आता आपण वेळ न करता जाऊया पॉईंट नंबर 2 कडे की स्टॉक ऑप्शन ट्रेड करायचे आहेत आपल्याला. त्या आता तुम्हाला पहिलं पॉईंट मी सांगितलं की स्टॉक ऑप्शन ट्रेड करायचे आहेत. पण मित्रांनो स्टॉक ऑप्शन आपल्याला असेच ट्रेड करायचे आहेत की ज्याच्यामध्ये जास्त व्हॉल्यूम आहे. ज्या स्टॉकमध्ये जास्त व्हॉल्यूम नाही आहे, कमी व्हॉल्यूमवाले स्टॉक आहेत, तर त्या स्टॉकला आपण, त्या स्टॉकमध्ये तुम्हाला लिक्विडिटी नसते मित्रांनो. ट्रेड एक्झिक्यूट करण्याकरता जे फास्ट तुमचे ट्रेड एक्झिक्यूट झाले पाहिजेत ती लिक्विडिटी नसते. त्यामुळे असे स्टॉक घेऊ नका. आता उदाहरणार्थ काही स्टॉक असे आहेत की ज्याच्यामध्ये इंडेक्समध्ये जास्त मुवमेंट नाही आहे, तर मित्रांनो असे स्टॉक घेऊ नका. ज्या स्टॉकमध्ये 25 लाख, 50 लाख, आता काही स्टॉक महाग असतात त्याच्यामुळे त्याच्यात एवढा व्हॉल्यूम होत नाही, पण 25 लाखाचा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. 25 लाख, 50 लाख असे व्हॉल्यूमवाले जर जे स्टॉक आहेत, आता उदाहरणार्थ रिलायन्स आहे, HDFC आहे, TCS आहे, इन्फोसिस आहे, ह्याच्यामध्ये डेली सॉलिड व्हॉल्यूम असतो. तर अशा ठिकाणी मित्रांनो ट्रेड एक्झिक्यूट करायला तुम्ही जो एक ट्रेड टाकला, आता समजा रिलायन्समध्ये मी 3,500चा एक समजा ट्रेड, उदाहरणार्थ आत्ताचा भाव वगैरे मी काही बघत नाही आहे, उदाहरणार्थ मी एक ट्रेड टाकला 3,300च्या ह्याला, मी समजा एक कॉल ऑप्शन बाय केला मित्रांनो. तर आता मी इकडे कॉल ऑप्शन बाय केला, तर हा कॉल ऑप्शन बाय करताना कॉल ऑप्शनचा समजा प्राइस असेल 50 रुपये, तर 50.50ला मी बायची ऑर्डर टाकली. तर ज्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी असते, व्हॉल्यूम असतो, तिथे ही ऑर्डर तुमची लगेच एक्झिक्यूट होते. तुम्हाला वेळ लागत नाही ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला, आणि तुम्ही अडकून बसत नाही की बाबा हा ऑर्डर जाईल. कधी कधी काय होतं, आपली ऑर्डर गेल्यानंतर सडनली एकदम पटकन मार्केट उलटं फिरतं, स्टॉक उलटा फिरतो. तर त्या ठिकाणी तुम्ही जे, आता पर्टिक्युलरली काही लोकांना स्काल्पिंग करायचं असतं, तर स्काल्पिंग म्हणजे एकदम छोट्या टाईपचे, छोट्या टाईमसाठी घेतलेले ट्रेड असतात.
तर स्काल्किंगमध्ये मित्रांनो असे स्टॉक युजफुल पडतात की ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम काय आहे, हाय आहे. जे लो व्हॉल्यूमवाले स्टॉक आहेत ज्याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये व्हॉल्यूम नाही आहे मित्रांनो, तर असे स्टॉक तुम्ही ट्रेड करू नका. ज्यामध्ये लो व्हॉल्यूम आहे असे स्टॉक तुम्ही ट्रेड करू नका. मी तुम्हाला याची शीट पण मी डाउनलोड करून गेले, तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने स्टॉक सिलेक्ट करायचे स्टॉक ऑप्शनसाठी. इथे NSEच्या वेबसाईटवरती डेली जे स्टॉक्स आहेत त्याचा व्हॉल्यूम येतो. इकडे तुम्हाला तुम्ही बघा व्हॉल्यूम नावाचा कॉलम आहे. थोडा वेळ मी स्क्रीनवर ठेवतो, तुम्ही शांतपणे बघून घ्या. ते व्हॉल्यूम नावाचा कॉलम आहे. हे फक्त निफ्टी 50 स्टॉक्स आहेत मित्रांनो. ऑप्शन ट्रेड करायचे असतील तर जे टॉप 50 स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी पण काही ठराविकच स्टॉक आपल्याला ट्रेड करायचे आहेत. कुठले सिलेक्ट करायचे मी तुम्हाला सांगतो. इथे व्हॉल्यूममध्ये गेलात तर तुम्हाला इकडे त्रिकोण दिसतोय बघा, एक ग्रीन कलरचा त्रिकोण आहे. तर मित्र याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर इकडे तुम्हाला व्हॉल्यूम अरेंज करता येतो. आता इकडे मी उतरत्या क्रमाने अरेंज केलं, हायर व्हॉल्यूम टू लोअर व्हॉल्यूम. तर मला आता इकडे पहिला हायेस्ट व्हॉल्यूमवाला स्टॉक दिसतोय बघा, HDFC बँक 4 करोडचा व्हॉल्यूम आहे. ONGC 3 करोडचा व्हॉल्यूम आहे. तर मित्रांनो हे जे हायर व्हॉल्यूमवाले स्टॉक आहेत पर्टिक्युलरली असेच स्टॉक आणि त्या पर्टिक्युलर सेक्टरमधले लीडर स्टॉक. आता मी चेंज करतो बघा. आता मी परत याच्यावर क्लिक केलं तर त्याच्यानंतर लोअरवरनं हायर गेलं. ब्रिटानियामध्ये लोअर व्हॉल्यूम होता. आता त्या दिवशी जर तुम्ही ब्रिटानियामध्ये ट्रेड घेऊन बसलात तर मित्रांनो 100% तुम्ही नुकसान करणार, कारण ऑर्डर पटकन एक्झिक्यूट होत नाही, भाव मिळत नाही, भाव लागत नाही लवकर. हे बघा आता मी हायर टू लोअर केलं बघा. आता चेंज करूया आपण, परत हायर व्हॉल्यूमकडे जाऊया. हे बघा हायर व्हॉल्यूम HDFC बँक, ONGC असे स्टॉक. आता SBI बँक आहे, काही रिलायन्स आहे. आता रिलायन्समध्ये प्राईस जास्त आहे त्यामुळे व्हॉल्यूम कमी दिसतो. तरी 61 लाखाचा तुम्ही इकडे बघू शकता, रिलायन्सच्या पुढे 61 लाखाचा व्हॉल्यूम आहे. हायर प्राईस असून सुद्धा ज्याच्यामध्ये 25 लाखापेक्षा जास्त व्हॉल्यूम आहेत असे स्टॉक तर तुम्ही नक्की ट्रेड करा. तिसऱ्या पॉईंटकडे आपण आत्ता जाऊया. मी जे म्हणजे ज्यांना फॉलो करून जी पुस्तकं वाचून ट्रेडिंग शिकलो, तर ऑप्शन्समध्ये सक्सेसफुल ट्रेड करण्यासाठी फार मी काय मोठा ऑप्शन ट्रेडर नाही आहे. शक्यतो माझे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि पोझिशनल ट्रेडच जास्त असतात. पण तरी पण जे ऑप्शन्स मी माझं ब्रेड बटन करण्यासाठी ट्रेड करतो त्याच्यामध्ये एक मोलाचा सल्ला मला काही पुस्तकांमधून मिळाला की तुम्ही सुरुवात जेव्हा करता तेव्हा मोठी साईजवाले जे स्टॉक ऑप्शन्स आहेत ते तुम्ही टाळा. आता काही काही जे स्टॉक्सचे लॉट आहेत म्हणजे हे आता 850, 1000 असे लॉट असतात. काही काही तर मित्रांनो 5,500चे वगैरे लॉट असलेले स्टॉक ऑप्शन्स आहेत. तर हे मित्रांनो स्टॉक ऑप्शन तुमच्यासाठी धोका आहे. अजिबात अशा स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ नका की ज्याच्यामध्ये लॉट साईज फार मोठी आहे. ह्याचं कारण काय होतं मित्रांनो, 5,500चा लॉट असलेला स्टॉक मी घेतला. तो स्टॉक मित्रांनो 2 रुपयाने जरी त्याचा ऑप्शन पडला, अचानक समजा मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आली 200-150 पॉईंटची आणि 2 रुपयांनी पडला, तरी मित्रांनो मला 11,000चं मित्रांनो जागेवरती नुकसान होणार आहे. आणि त्याच्या उलट जे मी तुम्हाला स्टॉक ऑप्शन सिलेक्ट करायला सांगितले, रिलायन्स 250चा लॉट, मार्केट जरी एकदम सडनली पडलं तरी हे स्टॉक एकदम असे पटकन तुटत नाहीत. आता त्याच्यात पण काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आत्ता सांगतो पुढे. 300चा लॉट, 550चा लॉट, असे लॉट असलेले मित्रांनो जर तुम्ही स्टॉक ऑप्शन ट्रेड केलेत तर अचानक मार्केट 200-300 पॉईंटने जरी तुटलं, एक्स्ट्रीम कंडिशनला सुद्धा तुम्हाला समजा बाहेर पडायची वेळ आली तर इकडे तुम्हाला कमी नुकसान होणार आहे. हां, आता कधी कधी असं होऊ शकतं की रिलायन्सचा स्टॉक ओपनिंगला जवळपास 50 पॉईंट गेला, HDFC बँकचा स्टॉक ओपनिंगला 70 पॉईंट खाली गेला, असं होऊ शकतं, नाही अशातला भाग नाही. पण हे कधीतरी होऊ शकतं, सारखं सारखं मित्रांनो नाही. पण जर तुम्ही विचार करा की हे जर तुम्ही असे मोठे लॉट घेतले आणि त्या दिवशी तो स्टॉक तुटला तर तुम्हाला तुमची पळताबोळी थोडी होईल, तुम्हाला एका दिवसात प्रचंड मोठं नुकसान तुम्हाला खावं लागेल. तर त्यामुळे आणि पर्टिक्युलरली मी तुम्हाला सांगेन रिझल्टच्या दिवशी हे स्टॉक ऑप्शन तुम्ही ट्रेड करू नका. म्हणजे जो कुठला तुम्हाला स्टॉक ऑप्शन ट्रेड करायचा त्याचा क्वार्टरली रिझल्ट, ॲन्युअल रिझल्ट अशा वेळी ट्रेड करणं तुम्ही अवॉइड करा. आणि मोठी लॉट साईज मित्रांनो अजिबात घेऊ नका. असे स्टॉक की ज्या स्टॉकची प्राइस कमी आहे पण लॉट साईज फार मोठी आहे अशा स्टॉक्सपासून दूर राहा जर तुम्हाला नुकसान कमी करून नफा वाढवायचा असेल तर. पुढची स्लाइड. इंडेक्सच्या विरोधात ट्रेड घेऊ नका. बऱ्याच जणांना मित्रांनो मी म्हणेन स्पष्ट शब्द जरा थोडंसं ऐकायला खराब वाटेल पण खाज असते बऱ्याच जणांना की बाबा आज एखादी इंडेक्समध्ये 200 पॉईंटची समजा अपवर्ड मुवमेंट आली आहे तर असा स्टॉक सिलेक्ट करायचा की बाबा ज्या स्टॉकमध्ये ऑलरेडी 20 पॉईंटने तो स्टॉक पडलेला आहे. इंडेक्स 200 पॉईंट वरती आहे आणि स्टॉक 20 पॉईंटने खालती आहे मित्रांनो. तर असा स्टॉक कशासाठी ट्रेड करायचा मला हे नाही कळत की आपल्याकडे आज दुसरे ऑप्शन्स असताना असा स्टॉक कशासाठी ट्रेड करायचा. आता ऑप्शन्समध्ये तर मित्रांनो पर्टिक्युलरली डायरेक्शनल स्टॉक्स तुम्हाला घ्यायचे जे इंडेक्सच्या डायरेक्शनमध्ये त्या दिवशी आहेत अशाच स्टॉकमध्ये ट्रेड करा. ऑप्शन ट्रेडिंग कुठल्या स्टॉकमध्ये करा की ज्याच्यामध्ये सेम मुवमेंट आहे. म्हणजे इंडेक्स आत्ता पळते, इंडेक्सवरती आहे 200 पॉईंटनी, स्टॉक पण छान पळायला आहे, स्टॉक पण 20 ते 30 पॉईंट वरती. उदाहरणं दाखवत आहे
स्टॉकची मुवमेंट अपवर्ड असणं आणि चांगली मुवमेंट असणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे कॉम्बिनेशन अवॉइड करायचं आहे. इंडेक्सवरती स्टॉक खालती किंवा इंडेक्स खालती, मी तुम्हाला इथे लिहून देतो, आपण त्याला नावं पण देऊया. आपण याला समजा नाव देऊया, इंडेक्सला आय म्हणूया, स्टॉकला एस म्हणूया. दुसरं कॉम्बिनेशन, इंडेक्स खालती चालली आहे आणि स्टॉक वरती चाललाय, तर मित्रांनो हे पण कॉम्बिनेशन अवॉइड करा. आपल्याला मित्रांनो असंच कॉम्बिनेशन बघायचं की ज्या कॉम्बिनेशनमध्ये आय आणि एस, इंडेक्स म्हणजे ती बँक निफ्टी असू दे, निफ्टी 50 असू दे, कोणी दोन्ही सेम डायरेक्शनला चालले आहेत. इंडेक्स पण वरती चालली आहे, स्टॉक पण वरती चाललाय, किंवा इंडेक्स पण खालती चालली आहे, स्टॉक पण खालती चालले. ह्याच्याने मी काय तुमचं फार मोठं नफा करून देऊ शकत नाही, पण तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये टिकून राहाल. त्याच्यासाठी पर्टिक्युलरली तुम्हाला मुद्दा कळला. हे 4 ॲरोज तुमच्याकडे बनवून घ्या. मोठे चार्ट सिम्बॉल्स काही लावले नाहीत तरी फरक पडत नाही, पण लक्षात ठेवा ज्या डायरेक्शनमध्ये इंडेक्स आहे त्याच डायरेक्शनमधला स्टॉक सिलेक्ट करा. अजून तुम्हाला मी एक इथे पॉईंट ॲड करीन, जर तुम्हाला एकदम प्रिसाईज ट्रेडिंग करायचं असेल आणि तुलनेने तुम्हाला हाय रिस्क घ्यायची नसेल, लो रिस्क घ्यायची असेल, तर मित्रांनो सेक्टरसुद्धा बघा, नक्की सेक्टरसुद्धा बघा. आता उदाहरणार्थ मी स्टॉक आत्ता घेतला आहे, हिरो होंडाचा मी ऑप्शन ट्रेड करणार आहे, तर मित्रांनो पर्टिक्युलरली ते सेक्टर पण त्या दिवशी वरती असलं पाहिजे. जर मी ऑप्शनमध्ये कॉल ऑप्शन सिलेक्ट करतोय हिरो होंडाचा, लक्षात ठेवा सेक्टर. आता सेक्टरमध्ये कुठली कुठली सेक्टर आहेत, ऑटो आहे, बँक आहे, त्याच्यानंतर FMCG आहे. तर मित्रांनो तुम्हाला अजिबात रिस्क घ्यायची नसेल आणि नॉन रिस्की ट्रेड घ्यायचा असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करा. लास्ट पॉईंट, हा सगळ्यात माझ्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मी कुठलाही ऑप्शन ट्रेड करताना, फ्युचर ट्रेड करताना एक स्टॉक मी घेतो, तुम्हाला मी उदाहरण दाखवतो आणि दाखवतो मी तुम्हाला एक्झाम्पल मी काय करतो. एक जस्ट तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवणार आहे आणि 4 ते 5 स्टॉकमधनं मी माझा एक त्या महिन्याचा स्टॉक सिलेक्ट करतो ऑप्शन ट्रेडिंगसाठी, जो स्टॉक मला चांगला समजतो. ऑप्शन ट्रेडिंगसाठी माझ्या वॉचलिस्टमध्ये हार्डली 1 किंवा 2 स्टॉक असतात. दुसरा स्टॉक कधीतरीच म्हणजे 2-3 महिन्यातनं एकदा मी माझ्या वॉचलिस्टमध्ये ठेवतो जर मला वाटलं तर. अदरवाईज माझी ऑप्शन ट्रेडिंगची वॉचलिस्टमध्ये 1 किंवा 2 स्टॉकपेक्षा जास्त स्टॉक नसतात. काही लोकांचे मला मेसेजेस आलेले आहेत की मी संकटात आहे, असे 10 स्टॉक वॉचलिस्टमध्ये, 12 स्टॉक वॉचलिस्टमध्ये, काही लोक तर 20-20 स्टॉक. मला माहीत नाही की लोक कसे ट्रेडिंग करतात, पण 20 स्टॉक घेऊन मित्रांनो ऑप्शनमध्ये तुम्ही काय बघणार आहे, स्टॉकची मुवमेंट बघणार आहे किंवा रँडमली स्टॉक सिलेक्ट करणार. रँडमली स्टॉक सिलेक्ट करणं, रँडमली मित्रांनो रँडमली स्टॉक सिलेक्ट करणं म्हणजे आत्महत्या आहे. ट्रेडिंग करू नका तुम्ही आणि असले स्टॉक ऑप्शन तुम्ही बिलकुल ट्रेड करू नका. रँडमली तुम्ही जर स्टॉक सिलेक्ट केलात तर मित्रांनो ही आत्महत्या आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो आणि मग मी व्हिडिओ संपवतो. ह्या महिन्यात मी रिलायन्सचा ऑप्शन ट्रेड करत होतो आणि बरेचसे मी रिलायन्सचे फ्युचरमध्ये सुद्धा काही लॉट ट्रेड केले आणि म्हणजे पर्टिक्युलर स्टॉकमध्ये मुवमेंट असेल, मला वाटेल तसा व्हॉल्यूम असेल तरच मी ट्रेड करतो. मी तुम्हाला कुठली टिप देत नाही आहे, माझा ऐकून काही ट्रेडिंग करू नका. हा मी सिलेक्ट केलेला, माझ्यासाठी सिलेक्ट केलेला स्टॉक आहे, मला समजतो म्हणून. जो आत्ता मी जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा मला वाटतं जुलैचा हा 24वा महिना आहे, जुलैचा महिना आहे आणि 2024 साल आहे. तर याच्यामध्ये मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि तेव्हाचा मी हा रिलायन्स या महिन्यात सिलेक्ट केलेला स्टॉक आहे. कुठली टिप देत नाही मी. तर मित्रांनो मी कसं करतो, तर पहिले मी इकडे डे फ्रेमवर जातो. डे फ्रेमवर पर्टिक्युलरली मी पहिले ब्लॅक लाईनने एक लॉंग टर्म सपोर्ट मार्क करतो. त्याच्यानंतर मी आवरली फ्रेमवर येतो. आवरली फ्रेमवर मी सपोर्ट रेजिस्टन्सेस मार्क करतो. ग्रीननी सपोर्ट, यानी रेजिस्टन्स. त्याच्यानंतर 15 मिनिटाच्या फ्रेमवरती जाऊन मी बघतो की या सपोर्टच्या खाली किती स्टॉक जातो, कारण इकडे स्टॉप लॉस हंटिंग असतं मित्रांनो. सपोर्टच्या खाली स्टॉक जातो. आता इथे तुम्हाला मी एक ॲरो करून दाखवतो बघा, इथे स्टॉक खाली गेला आहे. व्हिडिओ बघण्याकरता मित्रांनो पेशन्स फार गरजेचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की दाखवतो तुम्हाला मी, 1 मिनटं बघा. इथे मी जो ॲरो लावला इथे बघा, सपोर्टच्या पर्टिक्युलरली स्टॉक मित्रांनो खाली गेला आहे. तर मी ते माझ्या डायरीत लिहून ठेवतो की किती स्टॉक खाली जातो, किती स्टॉप लॉस हंटिंग होतं. असे काही ठिकाणी जे स्टॉप लॉस हंटिंग होतं त्याच्या खाली जाऊन आल्यानंतर मग मी स्टॉकमध्ये बाय ऑर्डर, सेल ऑर्डर जी काय मला टाकायची असेल तर सपोर्ट रेजिस्टन्सेस मी अशा पद्धतीने मार्क करतो. ह्याच्या व्यतिरिक्त मी व्हॉल्यूम बघतो, अजून बरेचसे पॅरामीटर बघतो. माझं ऐकून तुम्ही कुठलंही ट्रेडिंग करू नका, पण अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन्स ट्रेड केले तर तुम्ही 100% सक्सेसफुल होणार. ही अशी गोष्ट नाही की हातात चहाचा कप घेऊन मोबाईलमध्ये अचानक कुठला तरी ऑप्शन वाटला म्हणून घ्यावा आणि आपण पैसे कमवणार. याच्यासाठी अभ्यास लागतो मित्रांनो. हा खूप मोठा जॉब आहे. अशा फालतू व्हिडिओला बळी पडू नका. 15 मिनिटात ट्रेड करा आणि अख्खा दिवस फ्री वगैरे असं काही होत नाही. तुम्हाला बसावं लागतं, व्यवस्थित दिवसभर काय चाललंय याचं मॉनिटरिंग करावं लागतं, मग तुम्हाला समजणार की काय चाललंय. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. धन्यवाद.